हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिका's रेसिपी। तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी। तीच भाजी पण आपण एकाच पद्धतीने करतो, त्यावेळी ती खाण्यासाठी बिलकुल टेस्टी लागत नाही। पण तीच भाजी जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर केली ना, तर जेवणाचा देखील स्वाद वाढतो आणि घरचे देखील आवडीने ती भाजी खातात। तर एकाच पद्धतीने भाजी न करता कशी वेगळ्या पद्धतीने करायची ते आपण आज बघणार आहोत। ही भाजी घरातल्या लहान मोठ्यांना सर्वांना आवडेल। इथे मी 1/2 किलो गवार घेतली। तर गवार बघा, आपल्याला अशी कवळी गवार घ्यायची आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। आणि तुम्हाला हवं तर तुम्ही असं हाताने देखील तोडून घेऊ शकता किंवा सुरीने देखील कट करून घेऊ शकता। जेव्हा आपण गवार घेतो त्यावेळी अशीच कवळी लुसलुशीत गवार घ्यायची, फार अशी जाड आपण ज्याला म्हणतो ना निब्बार गवार अशी नाही घ्यायची आहे, कारण ती चवीला चांगली लागत नाही आणि शिजायला देखील खूप वेळ घेते। ही गवार अगदी खायला खूप चवीला छान लागते आणि शिजायला देखील पटकन शिजते। तर बघा, इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मार्केटमधून गवार घ्यायची आहे। तर आता तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार ह्या गवारीच्या शेंगांचे तुकडे करू शकता। गवारीच्या शेंगांचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मीडियम साईजचे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे मी एका गवारीचे 3 तुकडे करून घेते आहेत। आता ह्याच पद्धतीने मी सर्व गवार कट करून घेते आहे। तर इथे बघू शकता तुम्ही सर्व गवार आपलं कट करून झालेले आहे। तर आता याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं, आता ही गवार आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं तिला हाताने चोळून व्यवस्थित धुवून घेऊयात। आता धुतलेली गवार आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। मार्केटमध्ये आपल्याला 2 पद्धतीच्या गवारी मिळतात, एक गावरान गवार असते आणि ही विलायती गवार असते। तर ही जी आहे ती विलायती गवार आहे। शेंगा आपल्या स्वच्छ धुवून झाल्या आहेत, आता ह्या साईडला ठेवून देऊयात। आता यासाठी आपल्याला 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या निवडून घ्यायच्या आहेत। आता ह्या पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे खलबत्त्यामध्ये, हवं तर तुम्ही कट देखील करून घेऊ शकता। ते गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। मी ते 2 ते 3 चमचे कढईमध्ये तेल टाकले। तर तेल गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 चिमूट हिंग टाकायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आता कुटून घेतलेलं लसूण आपल्याला ॲड करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला जाडसरच लसूण कुटून घ्यायचा आहे, खूप असा बारीक पेस्ट नाही करायची लसणाची। आता छान ह्या लसणाला कुरकुरीत होईपर्यंत ह्या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे। मार्केटमध्ये बघा तास फळभाज्या पालेभाज्या असतात, तर त्याच भाज्या आपल्याला खायला देखील बोर होतात। पण त्याच जर भाज्या आपण जर अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर केल्या ना, तर नक्कीच खायला आपल्याला सर्वांनाच आवडतात। लसूण बघा छान असा कुरकुरीत तळून झाला आहे। तर आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा ॲड करायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि याच्यात बिलकुल आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे आणि ह्या गवारीमध्ये जेवढं मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर छान आता मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि छान पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवरती याला झाकण लावून 5 मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। लक्षात राहू द्या, मध्ये मध्ये त्याला चेक करत जा दर 2 मिनिटांनी झाकण काढून। शेंगा कोवळ्या असल्यामुळे ही भाजी पटकन शिजते, 5 ते 7 मिनिटात शिजते, फार जास्त काही शिजायला वेळ लागत नाही। तर 5 मिनिट झाले तर आपण झाकण काढून बघूयात आपल्या शेंगा शिजल्या आहेत की नाही। तर तुम्ही इथे बघू शकता पाणी सुटलं आहे या शेंगांना। 2 मिनिट याला असंच परतून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे। आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं तिखट ॲड करू शकता। इथे मी 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करते आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला ॲड करायचं आहे। शेंगदाणे फार असं पिठाळ नाही वाटायचे, अगदी असे ओबडधोबड असे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप देखील करू शकता, पण चव छान येते त्यामुळे मी ते ॲड केला आहे। तर तुमच्यापैकी किती लोक अशा पद्धतीने ही गवारीची भाजी बनवतात मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। तर तयार आहे आपली सिंपल पद्धतीने केली जाणारी गवारीची भाजी। तर ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी देखील तुम्ही देऊ शकता। तर तयार भाजी तुम्ही भाकरी चपाती देखील किंवा डाळ भातासोबत देखील खाऊ शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूयात अशाच एक नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये।